नमस्कार मैत्रिणींनो, मी हर्षदा मुंडे आपल्या मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट मस्त असे कांदा पोहे। ही रेसिपी फारच सोपी आहे, अगदी 10 मिनिटातच तयार होते। तर आता आपण बनवणार आहोत कांदा पोहे। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण सर्वप्रथम कांदा पोह्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। 2 वाट्या आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुण्याआधी आपण ते चाळणीने छान चाळून घेऊया, म्हणजे त्याच्यातला जो काही कचरा असेल तो सगळा निघून जाईल। बारीक जे काही त्यात आहे ते सगळं निघून जाईल। त्यानंतर स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये पोहे चांगले धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर ते 2-3 ग्लास पाणी टाकून चांगले ते भिजवून घ्यायचे। हे पोहे भिजवून घेतल्यानंतर त्याला साधारण 5 ते 7 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे ते चांगले नरम होतात, पोहे वातड होत नाही। ही त्यातली एक टीप आहे। आता त्यात टाकण्यासाठी आपल्याला कोथिंबीर, शेंगदाणे, जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, मध्यम आकाराचे 2 कांदे, कढीपत्ता आणि वरतून खाण्यासाठी लिंबू हे साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग आता आपण त्याची तयारी करू। सर्वप्रथम कांदा बारीक करून घ्यायचा, त्यानंतर हिरव्या मिरच्यांचेही तुकडे करून घ्यायचे आणि चांगली भरपूर अशी कोथिंबीर चिरून घ्यायची। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकावे आणि त्या तेलामध्ये भरपूर असे शेंगदाणे तळून घ्यावे। शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यावे, ते पोह्यावर टाकल्यानंतर फारच सुंदर लागतात, त्यामुळे शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे। पोहे बनवताना नेहमी पोहे हे पाण्यात भिजून ठेवल्यानंतर 5 ते 7 मिनटं झाकून ठेवावे, म्हणजे ते वातड होत नाही। आता बघा, अशा पद्धतीने शेंगदाणे तळून झाल्यानंतर आता आपण पोह्यांना फोडणी देऊया। सर्वप्रथम तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकल्यानंतर ती चांगली तडतडू द्यायची। बघा कशा पद्धतीने मोहरी तेलामध्ये नाचत आहे। त्यानंतर त्यात जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये आपण केलेले हिरवे मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि ते तुकडेही चांगले परतवून घ्यायचे, म्हणजे त्यातला कच्चापणा कमी होतो। त्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर असा कढीपत्ताही टाकून घ्यायचा। कढीपत्त्याचा स्वाद पोह्यांना फारच सुंदर येतो आणि खातानाही छान वाटते। त्यानंतर आपण चिरलेला बारीक कांदा त्यात टाकून घ्यायचा आणि तो चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा। पोहे करताना नेहमी कांदा हा जास्त लालसर परतायचा नाही, थोडासा गुलाबी सर झाला की तेवढाच करायचा, कारण जास्त लाल झाल्यानंतर पोह्यातली जी मजा आहे ती निघून जाते। जो कांद्यातली जी आर्द्रता आहे ती पोह्यांमध्ये जेव्हा उतरते तेव्हा पोहे हे आपले नरम राहतात, त्यामुळे कांदा हा गुलाबी असाच तळायचा। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्यानंतर आपण भिजवलेले जे पोहे आहे ते पोहे टाकून घ्यायचे आणि चांगले एकजीव असे करून घ्यायचे। बघा, ह्या अशा पद्धतीने चांगले एकजीव हलवून घ्यायचे। बघा काय सुंदर दिसतात पोहे। अशा पद्धतीने हे पोहे हलवल्यानंतर याला आपण साधारण 5 ते 7 मिनटं चांगली वाफ आणायची। ही वाफ घेणं फार गरजेचं आहे, त्यामुळे पोहे वातड होत नाही आणि चांगले मऊसूत राहतात। हे बघा अशा पद्धतीने काय सुवास सुटला आहे पोह्यांचा, वाह सुंदरच अप्रतिम। आता त्यामध्ये आपण टाकूया भरपूर अशी कोथिंबीर। कोथिंबीरीने पोह्यांचा रंग कसा सुंदर दिसतो आहे बघा, सगळे कलरफुल आपले पोहे दिसत आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, हे रंग किती सुरेख दिसत आहे बघा। आता त्यावर आपण भाजलेले तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने हे पोहे तयार झालेले आहे। हे पोहे छान असे मऊसूद, लुसलुशीत, मस्त असे झालेले आहे। असे चविष्ट पोहे करण्यासाठी आपण अशा पद्धतीने रेसिपी करू शकतो। बघा, ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया आपण आपल्या पुढील रेसिपीसह। धन्यवाद। चला बाय बाय। ही रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।